काय सांगाल आज मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे शिवप्रेमींमध्ये, कशा प्रकारे हा उत्साह साजरा करतात? बघा, जगात भारी 19 फेब्रुवारी हा जो लेख आहे हा आपल्या पूर्ण देशभरात जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकता में एकताचं प्रतीक आज या ठिकाणी सोनूबाई शेख मित्र परिवार व फ्रेंड सर्कल ग्रुप यांनी आज या ठिकाणी केलेला आहे. मला सांगायचं म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये रुजलेला आहे. ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये, ज्ञानेश्वरांच्या भूमीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असून अखंड महाराष्ट्रामध्ये आमच्या थेरगावमध्ये एक गाव एक शिवजयंती हा कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहे. तर ह्या कार्यक्रमाला अल्पसंख्याक समाज, मुस्लिम समाज, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर समर्थक म्हणून मुस्लिम मावळे होते, म्हणजे आपण इतिहास कधी उघडला तर ते इतिहासामध्ये तुम्हाला दिसेल की मुस्लिम मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकत्र कट्टरपणे होते. तर त्याच्यामध्ये कुठेतरी थेरगाव कमी पडता नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी मुस्लिम मावळे कमी पडता कामा नये. त्यासाठी मुस्लिम मावळ्यांनी देखील या ठिकाणी शिवजयंती साजरा करण्याचा एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे. दरवर्षी या ठिकाणी मुस्लिम मावळे महाराजांची जयंती साजरी करतात. त्याचप्रमाणे त्याच पायंडा या ठिकाणी करता या सगळ्या मुस्लिम मावळ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या ठिकाणी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही धर्म जातीच्या विरोधात नव्हते. एकंदरीत ते फक्त स्वराज्यासाठी लढत होते आणि अनेक वेळा त्यांच्या सैन्यामध्ये मोठे मावळे म्हणून मुस्लिम समाज होता. त्याबद्दल काय सांगा? महाराज हे कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते, रंगभेदाच्या विरोधात नव्हते, कुठल्याही पोशाखाच्या विरोधात, म्हणूनच रयतेचे राजे होते. तुम्ही जर उदाहरण बघितले तर महाराजांनी मंदिर बनवलं, तर महाराजांनी मुस्लिम सेनेसाठी मस्जिद देखील बनवलेली आहे. तर महाराजांचा जे विचार आहेत तेच या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आज आमचे थेरगावकर करत आहे. तुम्हाला छोटं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर आमच्या थेरगावामध्ये, फक्त आमच्या थेरगावमध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आमचं एक असं गाव आहे ज्या थेरगावमध्ये 4 मस्जिद आणि 1 मदरसा आहे. याचाच प्रतीक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आमच्या गावात आणि या गावापासून सुरुवात आहे. त्यामुळे आम्ही सगळे मुस्लिम मावळे आणि आमच्याकडे अजून देखील आमचे जे मावळे आहेत या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी डांग्या चौकामध्ये सोनूबाई शेख मित्र परिवाराच्या वतीनं फळ वाटप, पाणी वाटप या सगळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे की एकता में अनेकता. महाराज कोणाच्याच विरोधात नव्हते. जर खरे महाराज या देशात जर वाचले तर कधीच या ठिकाणी जातीभेद होणार नाही. हे होते मुस्लिम समाजाचे अनेक शिवप्रेमी. त्यांनी कधीही जातीभेद केलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि अनेक वेळा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत असे मानलेले आहे. कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह गणेश शिंदे, न्यूज 24 महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड.